सर्व साहित्य घेतले आहे. टमॅटो घेतले आहे 2 छोटेसं, ऑनियन, कॅप्सिकम, कॅबेज अशा प्रकारे पाऊच घेतलेले आहे. टोमॅटो सॉस, शेजवान, मेयोनीज, पिझ्झा टॉपर, चीज, बटर, मळलेलं पीठ आपण हे मिक्स करून बनवलेलं आहे. चला तर आता आपण ही रेसिपी बघूया. आधी आपण हे स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे टाकू शकता. धुवून घेते मी स्वच्छ. धुवून घेतलं आहे. आता आपण कट करायला घेऊ. अशा प्रकारे बघू शकता आपण कट करत आहोत. आणि मी हे ह्याच्या साहाय्याने कट करणार आहोत. आपण ग्रेटर करून सर्व साहित्य अशा प्रकारे आपण खिसून घेणार आहोत. म्हणजे झटपट आणि चटपट होणारी रेसिपी आहे. रोल करण्यात आपल्याला इझी जाणार. बघू शकताय अशा प्रकारे झटपट आणि झटपट. हॅलो, आता आपण कॅप्सिकम सगळं अशाच प्रकारे आपण इझिली करणार आहोत. बघू शकताय झटपट आणि चटपट होणारी रेसिपी. ऑनियन याच प्रकारे आपण अशाच करणार आहोत. बघू शकताय झालेलं आहे आपलं कॅप्सिकम, ऑनियन, टोमॅटो. ऑनियन पण झालेले आहेत. कॅबेज त्याचबरोबर आपण कॅप्सिकम चॉप केलेले आहेत, किसून घेतलेले आहेत. आता आपण टोमॅटो चॉप करणार आहोत. चला तर मग आता आपण अशा प्रकारे आपले साहित्य पूर्ण आपण बनवून घेतलेले आहेत. आधीच चॉप केले आहेत. काय काय लागणाऱ्या वस्तू: कॅबेज, ऑनियन, कॅप्सिकम, टोमॅटो, अमूल बटर, चीज. अशा प्रकारे मी पाऊच घेतलेले आहेत. पिझ्झा टॉपर वगैरे, टोमॅटो केचप, मेयोनीज. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. थँक्यू एव्हरीवन. त्याचबरोबर मी पीठ मळून घेतलं आहे. थोडीशी कोरिअँडर ठेवलेली आहे साईडला. गॅस ऑन केलेला आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम होत आहे तोपर्यंत आपण पोळी लाटायला घेऊया. त्याचबरोबर साहित्य आहे. पोळीचं साहित्य घेतलेलं आहे. एक बॉल आपण करून घ्यायचे आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आहे. बॉल घेतलेला आहे. थोडंसं आपण पीठ टाकणार आहोत. आता आपण लाटून घेणार आहोत पूर्णपणे. बघू शकताय. त्याचबरोबर आपण तूप किंवा तेल वरतून ॲड करायचं आहे. बटर ॲड करत अशा पीठ घेणार आहे. वरती थोडंसं कट करणार आहे. अशा बघू शकता अशा प्रकारे. आणि आता मी फोल्डिंग करणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय. असं आपण रोल करून घेऊया फिंगरच्या साहाय्याने अशा प्रकारे. आणि जी ही साईड आहे ती आत टाकूया. अशा प्रकारे प्रेस करूया. पिठाच्या किंवा असंच साहाय्याने तेलाच्या हलकंसं आपण करून घेऊया. आधी आपण लाट्या करणार आहोत. अशा प्रकारे आपण बनवलेले आहे. आता आपण हे भाजून घेऊया. तेल गरम. चला तर आपण थोडंसं बटर ॲड करूया. गरम झालं आहे. आता आपण पॅनवरती टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे फ्राय. अशा प्रकारे बघू शकता बबल्स आले आहे. आता आपण पलटी करून घेऊया आणि थोडंसं तूप किंवा तेल किंवा मी बटर ॲड करणार आहे. बघू शकते अशा प्रकारे. आता आपण पलटी करून घेऊया. पूर्ण भाजलेली आहे. चला तर आपण काढूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. चांगली अशी फ्लफी झालेली आहे. सर्व भाजून झालेलं आहे. त्याच प्रकारे मी दुसरा सिंपलचा लाटून घेतलेला आहे. तर आता आपण ही पलटी करून घेऊया. तवा गरम आहे. वरती आपण टाकलेला आहे. चला तर मग दुसरी पण फ्राय करून करूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक करून फॉलो करा. तर ह्यालाही आपण बटर लावून घेऊया. अशा प्रकारे गोल गरगरीत मस्त श्री साळुंखे चॅनलवर लाईक आणि फॉलो करा. थँक्यू. तर आपण पलटी करून घेऊया. बघू शकता किती फ्लफी आणि हेल्दी आणि टेस्टी लहान मुलांचा टिफिनसाठी आहे. आणि मोठी माणसंही आरामशीर खाऊ शकतात. लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपले आता पराठे झालेले आहेत. तर आता आपण थोडंसं ऑइल टाकूया किंवा घी किंवा तेल किंवा तूप काहीही ॲड करा. थोडं शकता आणि थोडंसं. आता हे सर्व आपण एकत्र भाजून घेणार आहोत. थोडंसं किंचित मी सॉल्ट टाकत आहे. बघू शकता. आता आपण चांगल्या प्रकारे ह्याला फ्राय करून घेऊया. काहीच ॲड करणार नाही मी. तुम्हाला हवं असेल तर आणखी व्हेजिटेबल्स वगैरे यूज करू शकता.
तुम्ही तेलाचाही यूज करू शकता, बटरचाही आणि तुपाचाही, म्हणजे लहान मुलं आवडीने खातील अशा प्रकारे आपण बनवणार आहोत. पूर्ण फ्राय करून आता इथं फ्राय झालेलं आहे. मी गॅसचा फ्लेम आता लो करत आहे, लो केलेला आहे. तर आपण पूर्ण थोडंसं भाजून घेते. आता थंड करण्यासाठी ठेवणार आहे मी. बंद करत आहे गॅस. तर आता आपण एक एक पाऊच हे टाकून घेऊया. टोमॅटो केचप आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही ॲड करू शकता. मेयोनीज ॲड करत आहे मी. थोडं थोडं मी ॲड करणार आहे आणि एकदम मिक्स करून टाकणार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. अशा प्रकारे मी आपण सर्व पाऊच ॲड केलेले आहे, बघू शकता. प्लीज लाईक शेअर. थोडंसं ऑर्गॅनिक बघू शकता, एक टाका किंवा थोडंसं चिली फ्लेक्स, जास्त ॲड नाही. चला तर मग आता आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता मी मिक्स करत आहे. फटाफट करायचं आहे. थोडंसं आणखी आपण चपाती गरम करून घेणार आहोत. बघू शकता. आता ह्याच्यावरती आपण अप्लाय करायचं आहे. थोडंसं हलकंसं स्पायसी खट्टा मिठा करण्यासाठी थोडा 2 ड्रॉप टाकणार आहे. किंचित सॉल्ट टाकणार. मी आता आणखी मिक्स करणार आहे फटाफट आणि ॲप्लाय करणार आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गाईज. अशा प्रकारे आपण सर्व लावून अशा प्रकारे तुम्ही पिझ्झाही बनवू शकतात किंवा हे स्प्रिंग रोल मी बनवत आहे व्हेज. आपण पूर्ण लावून झालेलं आहे आणि मध्येच आपण अशी टफिंग करणार आहे. तुम्ही सगळीकडे पसरवलं तरी चालेल, पण मी पसरवणार नाही. अशा प्रकारे मी करत आहे. त्याच्यावरनं चीज आपण बघू शकताय, असं आपण चीज ॲड करणार आहोत. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गाईज. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. तुम्हाला जितकं हवं असेल त्याच्या तुम्ही काहीही ॲड करू शकताय. नाही टाकलं तरी चालेल, पण टाका. लहान मुलांना खूप आवडतं चीज वगैरे. प्रकारे आपण झालेलं आहे, बघू शकताय. स्पीज वगैरे चीज टाकलेलं आहे थोडंसं. आता आपण अशा प्रकारे फोल्डिंग करायचं आहे, बघू शकता. तुम्हाला जशी आवडेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता अशा प्रकारे. तर थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनल लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच.